तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले। तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले। जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी। शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। नमस्कार. संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी जितेंद्र जोशी. मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताची कामगिरी अस्पृश्य अशी राहिली आणि एक नवीन इतिहास या स्पर्धांमध्ये घडला. त्याचप्रमाणे त्याच वाटचालीवर त्याच रस्त्यावरती भारतीय पॅराऑलिम्पिक मध्ये भारताची सुरुवात सुद्धा त्याच दिशेने किंबहुना किंचितशी सरस अशी ठरते. आजच्या दिवसामध्ये आजच्या एका दिवसात भारताने 4 पदकं मिळवण्याचा भीम पराक्रम भारताच्या खेळाडूंनी आज केला. आणि इव्हन आतापर्यंतचा जो काही मध्यार्थपर्यंत पॅराऑलिम्पिकच्या स्पर्धा पोहोचलेल्या आहेत, त्या मध्यार्थापर्यंत एकूण 7 पदकं भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत मिळवली. त्यामध्ये 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य अशी ही पदकांची आकडेवारी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आणि ही आकडे अजून वाढतील याची खात्रीच आहे. आणि ही कामगिरी गत सर्वच ऑलिम्पिक स्पर्धांपेक्षा सरस अशी ठरवून आलेली आहे. परंतु ही जरी कामगिरी सरस असली तरीही त्याच्या आधीची जी काही स्पर्धा झाल्या आणि त्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी जी काही पदकं मिळवली, त्या पदकांचे महत्व किंचितही कमी होत नाही. कारण शेकडो पदकं जिंकण्याची सुरुवात ही पहिल्या पदकापासून करायची असते. आणि ते पहिल्या पदकापासून जेव्हा भारतीय खेळाडूंनी पहिलं पदक मिळवलं तेव्हाच ह्या पदकांची सुरुवात झालेली होती. म्हणूनच त्या पहिल्या पदकाला खूप असं महत्व आहे. ऑलिम्पिक मधील भारताचा जर आपण हा चढता आलेख पाहिला तर भारतीय खेळाडू एकंदरीमध्ये ऑलिम्पिकच्या पदतालिकेमध्ये सर्वात वर दिसतील तो दिवस दूर नसेल. आणि याची खात्री समस्त क्रीडा प्रेमींना आणि खेळाडूंना सुद्धा झालेली आहे. खरं पाहिलं तर पॅराऑलिम्पिकची सुरुवात भारतीयाच्या दृष्टीने 1972 रोजी झाली असं म्हणलं तर वावगं ठरलं नाही. कारण 1972 मध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळालं तर मिळालंच, त्यासोबतच भारताने एक रेकॉर्ड सुद्धा त्या 1972 मध्ये प्रस्थापित केला होता. आणि अर्थातच ते पदक भारताला मिळवून देणारे दुसरे तिसरे कोणीच नाही तर आजचे आपले प्रमुख पाहुणे मुरलीकांत पेटकर सर आहेत. मुरलीकांत पेटकर सर, तुमचं संवाद मातीतल्या खेळाडूंशी ह्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. सर, आवाज येतो माझा? हा, येतोय. नमस्कार. धन्यवाद सर. आणि सोबतच स्पोर्ट्स इंडीच्या संस्थापिका आणि संचालिका सौ सुप्रिया बडवे मॅम यांचंही मी आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. वेलकम बडवे मॅम. नमस्कार. थँक्यू. आणि नेहमीप्रमाणे खरं तर पेटकरकर सरांची कारकीर्द आज हा इंटरव्ह्यू खरं तर मला घ्यायला मिळतोय हे माझं खरं तर भाग्यच म्हणावं लागेल. कारण एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा इंटरव्ह्यू घेणं पण ही साधी सोपी गोष्ट नाही. आणि आज या भाग्याने हे संधी मला चालून आलेली आहे. खरं तर लहान तोंडी मोठा घास असंच कारकिर्दीच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर ही एक हेच वाक्यात सांगता येईल की लहान तोंडी मोठा घास. खरं तर त्यांची कारकीर्द ही 2 मिनिटाच्या एव्ही क्लिप मध्ये बांधणं शक्य नाही किंवा मी सांगणं तर मुळीच शक्य नाही. परंतु स्पोर्ट्स इंडियाने एक छोटासा प्रयत्न केलाय की त्यांची एकंदरीत कारकिर्दी एक छोट्याशा एव्ही स्वरूपात आपण दाखवावी. आणि तीच एव्ही आधी आपण पाहूयात आणि मुलाखतीला सुरुवात करूयात. मुरलीकांत राजाराम पेटकर वयाच्या 17व्या वर्षी भारतीय लष्करात ते दाखल झाले. भारतीय सैन्यातील एक धडाडीचे सेनानी
1965 साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात ते गंभीररित्या जखमी झाले होते. तब्बल 9 गोळ्या त्यांच्या शरीरात घुसल्या होत्या, परंतु ते खचून गेले नाहीत. आलेल्या प्रसंगाला ते हिमतीने सामोरे गेले. त्यांनी पोहण्याचा व्यायाम चालू केला. कष्ट, जिद्द, चिकाटी आणि प्रबळ आत्मविश्वास याच्या जोरावर 1972 साली जर्मनी इथे झालेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत 50 मीटर फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं आणि या स्पर्धेचे गोल्ड मेडल मिळवले. हे गोल्ड मेडल मिळवणारे मुरलीकांत पेटकर हे पहिले भारतीय खेळाडू आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित करेज बियॉन्ड कम्पेअर हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. विकलांगांसाठी देण्यात येणाऱ्या श्री शिवछत्रपती पुरस्काराचे ते पहिले मानकरी ठरले आहेत. सन 2018 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आलेल्या प्रसंगावर न डगमगता त्यांनी मात केली आणि क्रीडा क्षेत्रात स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सरांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रकाशित होणार आहे. आयुष्यात आलेल्या संकटावर, प्रसंगावर रडत बसण्यापेक्षा आत्मविश्वासाच्या बळावर यश कसं संपादन करायचं याचा आदर्श तुम्ही संपूर्ण जगासमोर उभा केला आहे. आतापर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास एकूण 127 सुवर्ण, 154 रौप्य पदकांवर सरांनी आपलं नाव कोरलंय. पेटकर सर, तुमच्या या जिद्दीकडे, या चिकाटीकडे बघून म्हणावंसं वाटतं, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पेटकर सर, तुमच्या अंगी असलेल्या या दुर्दम्य संघर्ष शक्तीला आमचा मानाचा मुजरा. तर आपण आताच पेटकर सरांच्या कारकिर्दीवरती एक छोटीशी टीव्ही पाहिली आणि आता जाणून घेऊयात स्पोर्ट्स इंडियाच्या प्रवासाबद्दल माननीय श्री श्रीपाद जवळकर, जे स्पोर्ट्स इंडियाचे मुख्य व्यवस्थापक आहेत, त्यांच्याकडून. नमस्कार. आम्हाला पहिल्यापासून म्हणजे 2015 पासून जसं स्पोर्ट्स इंडियाची सुरुवात झाली आहे, विविध मान्यवरांकडनं अतिशय म्हणजे आम्हाला फार चांगला प्रतिसाद मिळाला, ज्यामध्ये आम्हाला सहकार्य हे माहितीचा असो, त्यांचा वेळेचा असो, त्या क्षेत्रातल्या ज्ञानाचा असो, हे आम्हाला सातत्याने मिळालं. यामध्ये आम्हाला फार मोठं योगदान मिळालं पेटकर सरांचं. पेटकर सरांनी आम्हाला विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची ओळख करून दिली. त्यांच्यासोबत आम्हाला खूप काम करताना खूप खूप आनंद झाला. स्पोर्ट्स इंडी गेले 2015 पासून क्रीडा क्षेत्रातल्या विविध मान्यवरांना घेऊन विविध कार्यक्रम करत आहेत. त्यामध्येच आमच्या संस्थापिका आणि CEO बडवे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पोर्ट्स इंडी इकोसिस्टीम वर जे कार्य करत आहे, यामध्ये आम्ही स्पोर्ट्स जगतातल्या विविध घटकांना एकत्रित एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि ह्या प्रयत्नात आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी ही आपणास विनंती. स्पोर्ट्स इंडीच्या YouTube चॅनलवर आम्ही क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांचे घेतलेले आमचे इंटरव्ह्यू आहेत. क्रीडा क्षेत्रातले काही लाईव्ह टेलिकास्ट आहेत, काही माहितीपट छोट्या चित्रफित आहेत. तर आपण एकदा यावे. आमच्या स्पोर्ट्स इंडीची जी लिंक आहे sportsindi.com, यावर तुम्ही चेक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. स्पोर्ट्स इंडीच्या वेबसाईटवर आपण या, त्यावर विविध मान्यवरांच्या आर्टिकल आहेत, ब्लॉग्स आहेत, ज्या माध्यमातून आम्ही माहिती देत आहेत. आपण नक्कीच आमच्या YouTube चॅनलवर आणि वेबसाईटवर व्हिजिट द्यावी. ह्याच वेळेस मला तुम्हाला सांगताना अत्यंतिक आनंद होत आहे की कला क्रीडा क्षेत्रात कार्य करत असताना आम्ही एक नवीन उपक्रम मॅडमच्या मार्गदर्शनाखाली चालू केला, तो म्हणजे स्पोर्ट्स इंडी फिल्म फेस्टिवल. समाजामध्ये काही फिल्म फेस्टिवल होत आहेत भारताबाहेरही, पण भारतातला आणि जगातला हा एकमेव असा फिल्म फेस्टिवल आहे जो क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांना घेऊन करत आहोत. आमची अपेक्षा आहे की आपण स्पोर्ट्स फिल्म फेस्टिवल मध्ये जे आपण पार्टिसिपेट व्हावं, ज्यांना स्मॉल फिल्म बनवता येते, ज्यांना आहे, त्यांनी यासाठी आमच्या वेबसाईटवर एक व्हिजिट द्यावी, ज्यावर सर्व माहिती अवेलेबल आहे. स्पोर्ट्स फिल्म फेस्टिवल बद्दल तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल
तर आमच्याशी संपर्क साधा. नमस्कार. जय. धन्यवाद श्रीपाद सर. खर तर जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास ह्या तिघ शब्दांसाठी जर कुठला एखादा समान अर्थी जर शब्द जर कोणी विचारला तर मी नक्कीच मुरलीकांत पेटकर हा शब्द त्यांना सांगणार आहे, कारण एवढी मोठी कारकीर्द पेटकर सरांची राहिलेली आहे. पेटकर सर, बोला. सर, खर तर तुम्ही एक सैन्य अधिकारी तर एक खेळाडू अशी तुमची कारकीर्द तुम्ही गाजवलीत आणि ती कारकीर्द म्हणजे कोणालाही अभिमान वाटावा अशीच ती आहे. खर तर 1965 मध्ये रक्षा पदक, 1975 मध्ये शिवछत्रपती पुरस्कार, 1972 मध्ये जर्मनीत झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत जागतिक विक्रमासह भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारे जलतरणपटू आणि 1968 ते 76 अशी सलग 7 वर्षे नॅशनल चॅम्पियनशिप आणि या उपरही खूप काही असं तुमच्याबद्दल सांगता येईल. खरं तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा होता की हे सगळं अष्टपैलुत्व आणि जेव्हा तुमच्या प्रोफाईलवरती नजर टाकली जाते त्यावेळेस एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे की प्रत्येक वर्षी तुम्हाला अजिंक्यपद, प्रत्येक वर्षी तुम्हाला मेडल मिळालेलं आहे. सर, या करेज काय आहे, म्हणजे तुमच्या या करेज बियॉन्ड कम्पेअरचं रहस्य नेमकं काय सांगता येईल? सर्वात प्रथम म्हणजे मी एक भारतीय सैनिक आहे. मला सैनिक असल्याचा अभिमान आहे. त्यामुळे मला आणि व्यायाम करणे हा सैनिकाने हे केलं. 1965 साली युद्धामध्ये जखमी झालो, खचून गेलो नाही किंवा डिफरन्स मध्ये गेलो नाही. अशा प्रकारे मी ते लाईफ गुजरलं आणि एम ठेवा की कायम एक्सरसाइज करून मला कुठल्या तयारीसाठी हे करून गेलो आणि अपंग तत्व आलं तरी मी घाबरून डिफरन्स कुठलाही केलं नाही आणि नेहमी सैनिक असल्यामुळं नेहमी माझं प्रॅक्टिस आणि एम म्हणजे डेली चर्चा त्या ह्याच्यामध्ये मी काही जास्त काही बदली केलं नाही. असं करत मी भारताला गोल्ड मेडल मिळवण्यासाठी ही जिद्द ठेवून सारखा प्रॅक्टिस करत राहिलो. सर, खरं तर पाकिस्तानच्या एका युद्धात, पाकिस्तान विरुद्धच्या एका युद्धात तुम्हाला गोळ्या लागल्या आणि त्यात तुम्हाला इजा झाली. सर, या इजेतनं बाहेर पडल्यानंतर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा गाजवण्यासाठी तुमचं सैनिकी प्रशिक्षण, खडतर प्रशिक्षण तुम्हाला कितपत उपयोगी पडलं असं तुम्हाला वाटतं? मला हे सैनिकी जे हे केलं ते 100% परफेक्ट म्हणजे मला हे झालं आणि जे प्रॅक्टिस जी होती ती मला आता कसं पूर्वी जास्त करून लोक अपंगांना मदत करत नव्हते, काही नाही. आता कसं चॅनल्स बरेच आले. आता पूर्वी काही मला असं स्वतःला ऑलिम्पिकला जाऊन मला काहीच मदत नव्हती, पण आता बडवे इंडस्ट्रीज जे आता स्पोर्ट्स असोसिएशन यांनी चालू केलं तर त्यामुळे काय झालं, मी एक जुन्या माणसाला मदत होऊन आता जे नवीन प्रोसेशन काय करायला आता ॲडवायझर म्हणजे नवीन मुलांना काय केलं पाहिजे हे जे मला आता सांगता येईल की बाबा लहान मुलांपासून वयाच्या 8 वर्षापासून 15 वर्षापर्यंत मुलांना अकॅडमी झाली पाहिजे. आतापर्यंत आपल्या भारतामध्ये अकॅडमी वगैरे काही नव्हती. आता औरंगाबादला स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी खोडायला लागले तर त्यामध्ये पॅरा ऑलिम्पिकला पण आमच्या हँडिकॅप लोकांना घ्यावं असं माझं रिक्वेस्ट आहे. तर कुठेतरी हँडिकॅप लोकांना एक 8 ते 15 वर्षाच्या मुलांना, हँडिकॅप मुलांना जर का सुरुवातीला प्रशिक्षण दिलं गेलं तर त्याचा खूप मोठा फायदा ऑलिम्पिक मध्ये भारताला मिळू शकतो. कारण काय
दुसऱ्या देशामध्ये लहानपणापासूनच आणि पूर्वी हे करण्यात त्यांना प्रॅक्टिस वगैरे मिळतं, तर आपल्या प्लेअर लोकांना काही हे होत नाही. तरी पण बघा ना, आता जे आतापर्यंत सगळं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड आणि पॅरा ऑलिम्पिकचं रेकॉर्ड जास्त आतापर्यंत भारताला चांगल्या लोकांनी जे मेडल आणले ते त्याचं टोटल करा, आणि आता अपंग लोकांनी हे केलं. कारण अपंग लोकांना कुठली मदत नसताना एवढं सगळं हे करू शकलं, तरी आपल्या अपंग लोक स्पोर्ट्समॅन साठी जास्तीत जास्त मदत करावी. आणि नक्कीच थोडक्यात सर भारताचे जे खेळाडू आहेत तर त्यांना जे चांगले लोक आहेत तर त्यांनी हे हँडिकॅप मुलांना वगैरे लहानपणापासून ट्रेनिंग दिले, तर ते चांगले प्रॅक्टिस करून आपल्या भारताचं नाव जेव्हा आता जर 5% 4% गोल्ड मेडल आणतात, ते पुढं 25 ते 40% गोल्ड मेडल आपल्या भारताचे असतील असं करतो. आणि नक्कीच. खेळाडू समस्त विचार केला तर खेलो इंडिया, आता भारतामध्ये खेलो इंडिया एक संस्था झालेली आहे, तर ती भारताच्या सर्व लोकांना मदत करते. खेलो इंडियाचे जे लोक आहेत त्यांनी आता ऑलिम्पिक मध्ये 9 स्पोर्ट्समॅन पाठवले, तर बघू त्यांना किती मेडल्स मिळतात. आणि सरकार आणि जे हे जे आता छोटे संस्था निघाले तर त्यांनी एक 2 प्लेयर लोकांना प्रॅक्टिसला आपल्या ह्यांच्या संस्थेमध्ये घेऊन त्यांना अडॅप्ट करून त्यांच्या स्पोर्ट्सला हे करून, की लहानपणापासूनच मुलांना त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग मिळालं तर आपलं भारत कशासाठी पाठीमागे राहील. अगदी बरोबर. पण सर, जेव्हा आपण विचार करतो की भारत पाठीमागे का राहील, भारत हा खर तर एक गतिमान प्रगतशील देश आहे. जर आपण नेमकी ह्या गोष्टींची कारण मीमांसा करण्याची ठरवली तर मग खेळांमध्ये भारत मागे का राहतो असं तुम्हाला वाटतं? नाही, पूर्वी कसं आत्ताच आणि पूर्वीमध्ये अपंग लोकांना बिलकुल मदत नव्हती. कुणी एक दुसऱ्याने, आता मुंबईला स्टेट स्पोर्ट्स आहेत तर जाण्यासाठी कोणाला काही लोकांची परिस्थिती नाही, काही पालक आहेत त्यांना मुलांना एकतर खायला घालून हे करून शाळा शिकवायची ते मुश्किल, आणि त्यांना स्पोर्ट्सला कुठं पाठवू. तर जे स्पोर्ट्सला जे आहे ते गव्हर्नमेंटनी जास्तीत जास्त हँडिकॅप स्पोर्ट्सला महत्व द्यावं आणि त्या लोकांना पुढं हे करायचं. म्हणजे त्या, आणि दुसरी गोष्ट, आमचे जे हँडिकॅप स्पोर्ट्समॅन आहेत किंवा हँडिकॅप जे लोक आहेत ते तुम्हाला भीक मागत नाहीत, ते म्हणतात आम्हाला काम द्या. तर त्या पालकाला, मुलाच्या पालकाला जर काम दिलं तर तो पण भीक मागणार नाही किंवा काही, पण स्पोर्ट्सला जे काय हिंमत लागेल ते त्या ह्याच्यावरून मदत करेल. नक्कीच सर, आणि एक मोठी मदत यातून निर्माण होऊ शकते. कारण जर आपण आजचं जर उदाहरण द्यायचं ठरलं तर एकाच दिवसामध्ये कधी नव्हे ते आज न भूतो न भविष्यती असं 4 पदकांची कमाई भारताने आज एका दिवसात केली. खर तर हा सुद्धा एक भारताच्या इतिहासात रेकॉर्ड झालेला पाहायला मिळतो. सर, जर आपण आता बघतोय की भारतीय खेळाडूंमध्ये अशी एक क्षमता आहे की ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेत्रदीपक कामगिरी करू शकतात, आणि त्याचं सर्वात मोठं जर उदाहरण द्यायचं ठरलं तर आपण स्वतः आहात. नेमकं असं काय भारतात असं काय खेळाडूंच्या दृष्टीने असं काय होणं गरजेचं आहे की हे खेळाडू एक वेगळाच कीर्तिमान सिद्ध करू शकतो? आता बघा ना, आतापर्यंत आपल्या भारतामध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी नव्हती. आता खेलो इंडियाने या लोकांनी आता औरंगाबादमध्ये खेलो इंडिया इंडस्ट्रीज सुरू केली, युनिव्हर्सिटी चालू केलेली आहे. तसंच अपंग लोकांना सुद्धा पुणे, बॉम्बे अशा कुठल्या तरी एका मोठ्या सिटीमध्ये हँडिकॅपची सुद्धा एक युनिव्हर्सिटी बनवावी, आणि याला छोटे छोटे हे आहेत त्यांनी मध्ये. आणि सगळ्यात एक मला असं सांगावं वाटतं की भारतामध्ये जे असोसिएशन आहेत, म्हणजे कुठले ज्या गेम्स होतात तर सिलेक्शन कमिटी, हे कमिटी, तर आता ऍक्च्युली ते सांगतो की प्लेयर लोकांना चान्स मिळत नाही. कारण काय, वशिलाबाजी असे तसं.
पण जे प्लेयर जे चांगले आहेत तर त्यांना सिलेक्शन पुढे करून चांगल्या ह्याच्यामध्ये मिळावं, तर त्यासाठी सरकारनं रेल्वे, बँक इंडस्ट्री यामध्ये अपंग आणि चांगल्या लोकांनाही सर्व्हिस द्यावी, म्हणजे लोक आपल्या भारताला चांगल्या उंच स्तरावर घेऊन जातील, स्पोर्ट्समॅन स्पेशली. सर म्हणजेच एक खेळाडू म्हणून सिलेक्शन खेळासाठी असो किंवा त्यांचा करिअरचा प्रश्न असो, एक हा. पारदर्शकता असणं या खेळाडूंच्या बाबतीमध्ये, दिव्यांग खेळाडूंच्या बाबतीत पारदर्शकता असणं जास्त गरजेचं आहे असं थोडक्यात तुम्हाला म्हणायचं आहे सर. हा, कारण काय माहितीये का, स्पोर्ट्समॅन खूप चांगले आहेत. बरोबर. स्पोर्ट्समॅन जिथं चांगले आहेत तिथं टीचर चांगले नाहीत. तर बरोबर. त्यामध्ये सरकारनं किंवा जे आता जे व्हॉलेंटियर्स जे स्पोर्ट्ससाठी व्हॉलेंटियर, खेलो इंडिया, बेंगलोरचं काय, बेंगलोरला गोल्ड स्पोर्ट्स जे इन्स्टिट्यूट आहे हँडिकॅपसाठी काम करते, अशा ज्या इंडस्ट्रीज आहेत तर त्यांनी ठराविक सिलेक्शनसाठी चांगले प्रोग्रेस द्यावे, चांगले टीचर ठेवावे जे की मनापासून काम करणार आहे. नाहीतर नुसतं आता जिथं एक आता स्पोर्ट्स चांगले 5-6 चांगले आहेत पण तिथे टीचरच चांगला नाही तर काय होणार. काय होणार? हा, आणि काय आहे ऍक्च्युली आपल्या भारतामध्ये मेन आता कुणी काय सांगितलं राहिलं, आज टोकियोला रात्री 12 वाजता एक थाळीफेक किंवा शॉर्टपुट थ्रो हे टायमिंग, रात्रीचं टायमिंग तिथलं आहे आणि इथं 7 तासाचा फरक आहे. तो टायमिंग आणि हा टायमिंग, कारण रात्री झोपायचं टायमिंग आपल्या इथं झोपायचं टायमिंग आहे आणि तिथं खेळायचं टायमिंग आहे. तर आपल्या भारतामध्ये तसं त्यांना प्रॅक्टिस द्यावं की बाबा तिथं ऑलिम्पिक तिथं टायमिंग काय आहे, तर रात्रीचे 4 आहे, तर आपल्या इथं सुद्धा दिवसाचा जो टाइम आहे तो ठरवावा, म्हणजे लोकांना प्रॅक्टिस त्या टायमिंगचं केलेलं हे केलं तर तो स्पोर्ट्समॅन त्याला एनर्जी चांगली येईल. थोडक्यात अनुकूलता ही खूप महत्वाची ठरणार आहे इथे. त्या देशाचं अनुकूल वातावरण, त्या देशाची अनुकूल अशी वेळ जर भारतीय खेळाडूंना इथे आपण अवेलेबल करून देता आली तर तो एक चांगला सरावाच्या दृष्टीने ते चांगलं ठरू शकतं. नक्कीच सर. सर आता आपण पुन्हा एकदा तेच उदाहरण घेतो की आजचा जर आपण खेळ बघितला की एका दिवसात 4 मेडल्स भारताने कमावलेत. भारताच्या खेळाडूंनी 4 पदक एका दिवसात कमावण्याची ही पहिलीच वेळ ठरलेली आहे. सर जर आपण याच्या पुढचा आलेख जर आपण विचार केला तर पॅरा गेम्स आणि पॅरा खेळाडू यांच्यासाठी येणारा काळ कसा असेल असं तुम्हाला वाटतं? नाही, आता हा काळ पुढे येणारा कसा होईल की पॅरा ऑलिम्पिक आणि ऑलिम्पिक ह्या लोकांमध्ये कसं भेदभाव राहणार नाही. पहिले कसं अपंग माणूस म्हणून त्याला कुणी हे करत होतं, आता तसं नाही. आता सगळे एक दुसऱ्याला मदत करतात. आणि आता तुम्ही सांगितलं ना, भारताला 4 गोल्ड मेडल, आपले 4 मेडल आता आज आणलेत, पण उद्याचा दिवस ह्याच्यापेक्षा डबल आणतील. कारण आपले जे ऍक्च्युली जे चांगले चांगले स्पोर्ट्समॅन आहे तर त्यांच्या गेम्स उद्या आहे, आता अजून झालेले नाही. सुरुवात झाली तर आता उद्यापासून अजून जास्त मेडल मिळतील अशी माझी पण अपेक्षा आहे. आणि मी आतापर्यंत सगळे जे टीम ज्या गेल्या तर त्यांना बेस्ट ऑफ लक दिलेलं आहे की जास्तीत जास्त मेडल तुम्ही आणा. नक्कीच. खरं तर तुमचा बेस्ट ऑफ लक सुद्धा त्यांच्यासाठी खूप मोठा असा आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. सगळ्या टीमला मी हे केलेलं आहे की बेस्ट ऑफ लक दिलेलं आहे. सगळ्या प्लेयरना इंडिव्हिज्युअल लक्ष. इथं पियुष स्पोर्ट्स मिनिस्टर बालेवाडीमध्ये आले होते तर त्या टायमाला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये इथं बालेवाडीला सत्कार घेतला होता, तर त्या टायमाला मी प्रेझेंट होतो. तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक दिलेले आहेत. आणि माझे बेस्ट ऑफ लक, मी आतापर्यंत कधी कुठल्याही गोष्टीत हारलो नाही. तर त्याप्रमाणे स्पोर्ट्सने सांगितले की तुम्ही हे जो स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत तर त्यांनी म्हणाले होते की मला 10% मेडल पाहिजे, 10% मेडल पाहिजे. तर मी त्यावेळेला त्यांना सांगितलं 10% 100% होऊन जाईल. तसं आपलं आमचे पॅरालिम्पिक्स वाले तुम्हाला आता आज बोलतो तर तुम्हाला
आज 4 मिळाले, उद्या अजून 10 मेडल मिळतील असं अपेक्षा करून मी तुम्हाला जास्तीत जास्त नक्कीच. मेडल मिळेल. 10%वरनं हे 25% आणि 30% तर ऑलरेडी झालेलंच आहे. 7 मेडल एकंदरीत भारताने मिळवलेले हा. आहेत. 54 खेळाडूंमधनं 7 पदक आतापर्यंत भारताला मिळालेले आहेत. सर, जर हा पॅरा खेळाचा जर आपण विचार केला आणि त्याला जर एक राजाश्रयाचा व्यापक आधार द्यायचा असेल, तर कुठल्या गोष्टींवरती, पॅरा खेळाच्या कुठल्या 3 गोष्टींवरती सरकारने लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सरकारनं प्लेयर सिलेक्शन झाले तर त्यांचं ग्रुप कुठेतरी 4 मोठ्या मोठ्या शहरामध्ये 4 युनिव्हर्सिटी, जसं स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी पाहिजे, जसं पटेल आहे तसं ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक या दोन्ही स्पोर्ट्समॅनला एका जागी त्यांच्यावर मतभेद ठेवू नये आणि दोघांचं एक हे करावं. आणि असे 4 युनिव्हर्सिटीज भारतामध्ये 4 जागी, जसं आता बेंगलोर, पुणे, बॉम्बे, पटियाला असं 4-5 मोठ्या मोठ्या सिटीमध्ये हे ऑलिम्पिकचे स्पोर्ट्समॅन आहेत तर त्यांना ठेवा. आणि त्या स्पोर्ट्समॅनला ठेवल्यानंतर त्या स्पोर्ट्समॅन लोकांना सर्व्हिस, बँक, रेल्वे, एसटी, ज्याचे काय काय मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज यांनी त्यांना सर्व्हिस द्यावी आणि त्यांची राहण्याची हे प्रॅक्टिस. तर स्पोर्ट्समॅनला कॅन्टीन जर चांगलं प्रॅक्टिस दिलं तर ते चांगलं. आणि त्यांना युनिव्हर्सिटी बनवल्याशिवाय हे करा, जसे खेलो इंडिया हे ते आहेत तर सगळं. आणि गव्हर्नमेंट मदत ह्याला ऑलिम्पिकसाठी जे सगळे त्यांना हॉकी पाहिजे, फुटबॉल पाहिजे, काय पाहिजे ते सामान पुरवण्यासाठी हे पाहिजे. एकंदरीमध्ये पॅरा खेळाडू आणि सर्वसाधारण खेळाडू यांच्यामध्ये कुठलाही मतभेद न करता समांतर असं प्रशिक्षण या दोघही खेळाडूंना, दोघही क्षेत्रातल्या खेळाडूंना दिलं गेलं पाहिजे. सर, नक्कीच. पण जर आपण भारतभराचा जर विचार केला तर आता ह्या इव्हेंटमध्ये टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये 54 खेळाडूंचा चमू टोकियोमध्ये गेलेला आहे. सर, ही संख्या अजून कशी वाढवता येईल? नाही, कारण काही चालू वर्षीची संख्या जी आता फक्त तुम्ही 54 सांगताय ही त्याचं कारण काय, हे लॉकडाऊन आहे ना, कोरोना आजार म्हणून हे लोक कमी, आपले देशाचे लोक कमी गेले. त्याच्यापेक्षा जास्त खेळाडू पाठवण्याचा उद्देश म्हणजे आता पूर्वी आपले एवढे लोक क्वालिफिकेशन होत नव्हते, आता स्पोर्ट्स मध्ये क्वालिफिकेशन जास्तीत जास्त व्हायला लागले. सर, हा बदल कशामुळे घडला असं तुम्हाला वाटतं? हा म्हणजे आता ते कोरोना नसताना अजून स्पोर्ट्समॅन जास्त हे झाले, कारण कोरोनामुळे लोक बाहेर पडले नाही, स्पोर्ट्समॅन लोकांना प्रॅक्टिस मिळालं नाही. प्रॅक्टिस मिळालं असं तर त्यांचा कॅम्प व्हायला पाहिजे. कारण फास्ट म्हणजे आता प्रॅक्टिसला जर माझ्याबरोबर 4 रनर असते तर मी अजून माझं फास्ट रनिंग होणार ना. तसं कॅम्पला कुठंच कॅम्प झाले नाहीत. बाकी देशामध्ये वर्ष 2-2 वर्ष प्रॅक्टिस, आपल्याकडे 3 महिने सुद्धा प्रॅक्टिस दिलं नाही. नक्कीच सर, नक्कीच सर. कदाचित ही परिस्थिती पुढच्या ऑलिम्पिकच्या वेळेस बदलली होणार नाही होते, कारण काय कोरोना हा आजार आता असल्यामुळं खूप स्पोर्ट्समॅन बाहेर जाणार आहे. आणि 50% लोक ऑलिम्पिक बघायला जातात. या टायमाला त्या लोकांना विजा पास वगैरे असं गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामुळं त्यांना मिळालंच नाही. मग त्यांना स्पोर्ट्समॅन बघणार, कारण का स्पोर्ट्समॅनला प्रोत्साहन देण्यासाठी पब्लिक पण पाहिजे ना तिथं आपल्या इंडिया. अगदी बरोबर. कुठेतरी प्रोत्साहन कमी पडलं असंही म्हणण्यास वाव आहे. खरं तर पेटकर सर, तुम्ही खरं तर खूप वेळ आम्हाला दिलात आणि त्यासाठी मी तुमचे स्पोर्ट्स इंडियाच्या वतीने आभार मानतो सर. यातनं एक चांगली गोष्ट तुम्ही मार्गदर्शन केलं की जर पॅरा खेळाडूंना जर इतर खेळाडूंसह मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर दोघांमधला मतभेद विसरणं जास्त गरजेचं आहे. आणि जर का तो एकदा मतभेद मिटला की आज पॅरा खेळाडू आणि सर्वसाधारण खेळाडू हे चांगली कामगिरी नोंदवत भारताला गुणतालिकेत, पदतालिकेमध्ये वरच्या क्रमांकावर नेण्यासाठी भारतीय खेळाडू पूर्णपणे सक्षम आहेत. फक्त गरज आहे तो बदल घडवण्याच्या इच्छाशक्तीची.
एक चांगलं मार्गदर्शन सर तुम्हाला ह्या माध्यमातून मिळालं आणि एक जाणून पण घेता आलं की कुठलं क्षेत्र म्हणजे पॅरालिम्पिक किंवा पॅरा खेळाडूंसाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची आता ह्या सद्यस्थितीला गरज आहे हे खरं तर तुमच्याशी चर्चा करत असताना खूप प्रशाने जाणवलं आणि ह्याबद्दलही तुम्ही मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे पुन्हा एकदा स्पोर्ट्स इंडियाच्या वतीने मी आभार मानतो आणि जातो मी आता सुप्रिया बडवे मॅडम अर्थातच स्पोर्ट्स इंडियाच्या सीईओ आणि फाउंडर मिसेस सुप्रिया बडवे मॅम यांना की आज पेटकर सरांची ही जी काही मुलाखत झाली या मुलाखतीचा संक्षिप्त सारांश त्यांनी मांडावा. बडवे मॅम. नक्कीच सर. त्यांना काहीतरी बोलायचं. हो हो सर तुम्ही अनम्यूट करायला सांगा ना. ओके. आता स्पोर्ट इंडिया जे मॅडमनी संस्था जी काढली त्या संस्थेचं काम आता 5 वर्ष झालं मी त्यांच्या जे ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये सामील झालं तरी स्पोर्ट्स इंडिकेचे जे काम आहे ते 100% व्यवस्थित चाललेलं आहे आणि त्यांचे म्हणजे स्पोर्ट इंडिया काय काय करते काय काय नाही करते त्याची मला संपूर्ण खबर आहे आणि स्पोर्ट्स इंडिया कोणी हे जे काम केले तर त्यांचं मी आभारी मानतो आणि मला ह्याच्यामध्ये बोलवलं आणि माझ्याकडे जे ॲडवाइस कारण मी काही एवढं शिकलेलो नाही तरी पण माझ्याकडे ॲडवाइस घेऊन तुम्हाला हे केलं माझा जो अनुभव होता तो मला सांगायला प्रेझेंटेशन केलं याच्याबद्दल मी सुप्रीम मॅडम आणि आपला पण आभारी आहे. धन्यवाद सर. खरं तर खूप असं शिकण्यासारखं तुमच्याकडनं आहे. एक वेगळ्याच अनुभवाची शिदोरी तुमच्याकडे सर आहे आणि ह्या अनुभवातनं हजारो असे खेळाडू नक्कीच घडू शकतात याची ही खात्री आहे. तर मी जातोय बडवे मॅम यांच्याकडे. मॅम आतापर्यंत जी पेटकर सरांची चर्चा झाली जी मुलाखत झाली त्यातला एक संक्षिप्त सारांश तुम्ही मांडावा. नक्कीच आपल्याला आपल्याशी आज मुरलीकांत पेटकर जे आहे ते खूप वर्षापासून आपल्या बरोबर ते संलग्न आहे स्पोर्ट्स इंडिया बरोबर आणि मला असं वाटतं की त्यांचा जे एक मोठा हा जो स्ट्रगल आहे त्यांची जी संघर्ष कथा आहे ती सगळ्यांना खूपच प्रेरणादायी आहे आणि त्यांची जी आता एव्ही दाखवली त्यातून खूप लोकांना कळलं असेल की कुठल्या प्रकारचा संघर्ष म्हणजे शारीरिक पातळीवर त्यांना काय काय मोठा अडचणी आल्या आणि त्या अडचणींवर मात करत त्यांनी कसं त्यांनी पुढे जाऊन त्यांचे जे ध्येय होते क्रीडा क्षेत्रातील त्यांचे उद्दिष्ट होते त्याला कसे त्यांनी आव्हानं दिली आणि ते सगळं अचीव केलं. कारण एवढा मोठ्या युद्धामध्ये जेव्हा त्यांना गोळ्या लागल्या त्यांच्या शरीरात त्या गोळ्या असताना देखील त्यांनी त्याच्यावर मात करून त्यांनी ते म्हणजे स्विमिंग शिकले आणि त्याच्यात त्यांनी अत्युच्च असं पदक मिळवलं. हे खरंच खूपच महत्वाचं आहे. आपलं जे स्पोर्ट्स इंडिया तर्फे अजून एक वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स हे एक चॅनल पण आपण इंग्लिशमध्ये आपण त्याच्यामध्ये पण आपण पॅरा प्लेयर्सला आता बोलवतो आहोत. तर खरंच म्हणजे आज भारताचा 75वा जो महोत्सव चालू आहे स्वातंत्र्य दिनाचं जे अमृत महोत्सवी वर्ष आहे त्याच्यात ह्या असे जे क्रीडा क्षेत्रातील जे मोठे तारे आहेत ज्यांनी देशासाठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं आहे आणि चांगली पदकं मिळवून देशाचा अभिमान उंचावला आहे देशाचं नाव मोठ्या पदाला नेलं आहे त्याबद्दल त्यांच्या सगळ्यांचं खूप कौतुक आणि विशेषत्वे मुरलीकांत पेटकर सर आपल्या बरोबर अनेक वर्षापासून जे आपल्या संलग्न असल्यामुळे जे मार्गदर्शन करतात आणि त्यांचं नेहमीच आपल्या स्पोर्ट्स इंडियामध्ये एक वेगळं स्थान आहे त्याबद्दल आणि आज ते आपल्या बरोबर इथे आलेत आणि चांगल्या त्यांनी चर्चा केली या संवाद मातीतल्या खेळाडूंशी या चर्चासत्रात त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि सगळी जी टेक्निकल टीम आहे जितेंद्र आहे जवळेकर आहेत शुभम आहे पियुष ही जी सगळी आपली टीम आहे मंदार हे सगळेच मंडळी आपली नेहमी करता खूप प्रयत्न करतात आणि मला वाटतं ते जास्त तुमच्या संपर्कात असतात आणि त्यामुळे त्यांना विशेषत्वे तुमच्याबद्दल एक प्रकारचा विशिष्ट आदर आहे
तर असंच हे नातं जे स्पोर्ट्स इंडी आणि आपलं जे एक नातं आहे ते असंच उत्तरोत्तर फुलत जावं आणि तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप आरोग्यवर्धक शुभेच्छा. थँक्यू. ओव्हर टू यू जितेंद्र. थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो, पॅरा खेळाडूंना मुख्य प्रवाहात आणणं ही आत्ताच्या काळाची गरज आहे. हे पेटकरांनी आपल्याला थोडक्यात सांगितलं आणि त्यासोबतच त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. हे सुद्धा त्यांच्या बोलण्यातून आज आपल्याला जाणवलं. खरं तर ह्या गोष्टींकडे फक्त सरकारनेच नव्हे तर आपल्या वतीने प्रत्येकाकडनं एक छोटं कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे दिव्यांगांना दिव्यांग न समजता त्यांच्याकडे एक विशिष्ट प्रकारची दैवी शक्ती आहे आणि त्या दैवी शक्तीच्या साहाय्याने अशक्य अशा अनेक गोष्टी त्यांनी शक्य करून दाखवलेल्या आहेत. त्यातलं सर्वात मोठं उदाहरण आज आपण पेटकर सरांच्या रूपातनं इथे पाहिलं. तर पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी एकदा परत नवीन प्रमुख पाहुण्यांसह. तोपर्यंत प्रत्येकाने काळजी घ्या. धन्यवाद. Hello.